नमस्कार, मी गणेश शिंदे. आपण पाहता झी मराठी न्यूज. बातमी म्हणजे पारदर्शकता. संवाद मेळावे चालू झाले आहेत. विधानसभा निवडणुकीची हालचाल सर्वच गोट्यामध्ये चालू झालेली आहे. आज माजी मंत्री दिलीप सोपल साहेब यांचा देखील संवाद मेळावा झालाय. भरपूर अशा मोठ्या संख्येने या ठिकाणी त्यांचे कार्यकर्ते, सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपलब्ध होते. साहेब काय सांगतील, आजचा अनुभव सांगता येईल? नाही, मी प्रत्येक निवडणुकीच्या वेळेस माझे जे ज्येष्ठ सहकारी, माझ्या वयाचे, त्या काळातले तरुण पिढीतले सहकारी यांना एकत्र बोलून काय भूमिका घ्यावी, काय नाही, मग त्याच्यातनं एकमेकाचा मन कळतात. मन कळला म्हणजे मनातला कल कळतो आणि त्या दृष्टीनं मग सगळ्याचा एकच सूर लागला की मग निवडणुकीचा सूर चांगला होतो. त्यामुळं त्या पद्धतीने हा संवाद मेळावा घेतला. याच्या आधी मागचे 3 दिवस शहरातले काही 12 24 तास कार्यरत असलेले सहकारी आणि ग्रामीण भागात यांचे 2 दिवस बैठका घेतल्या होत्या आणि सगळ्याचं मत हे पडलं की बाबा आपल्याला उभं राहिलं पाहिजे. मी हे विचारतच असतो, मी उभं राहू का नको. होय म्हणलं तर मग पुढं वाटचाल करा. तर आपला काय म्हणजे पुढे वाटचाल काय असणार? म्हणजे पक्ष कोणता असेल अशी काय भूमिका आहे का? कार्यकर्त्याच्या संवादातून तुम्हाला समजते का की कोण कोणत्या पक्षातून कसं काय, किंवा तरुण म्हणजे जे आहे तुमचे कार्यकर्ते त्यांचा कल कोणत्या पक्षामध्ये आहे, किंवा तुमचं काय ठरलंय का असं साहेब? माझ्या बरोबर किंवा माझ्यावर विश्वास असणारे, माझ्यावर प्रेम असणारे, माझ्याबद्दल आदर असणारे या सहकार्याचं म्हणणं, तुम्ही जो निर्णय घ्याल तो आम्हाला मान्य असेल. साहेब, आपला निर्णय ठरलाय का म्हणजे कोणाकडे जायचं? कारण पांडे चौकामध्ये सभा झाली ज्यावेळेस शरद पवार आले होते. साहेबांनी सभा घेतली, परंतु सभेनंतर साहेब तुम्हाला भेटायला आले. सभा झाली बारबोले साहेबांची, परंतु सोपल साहेबांचा आणि शरद पवार साहेबांचा फोटो जास्त चर्चेत होता. काय सांगता येईल याबद्दल? मी 1975-76 मध्ये दुसऱ्यांदा युवक काँग्रेसचा अध्यक्ष झालो. त्यावेळेस मी पहिल्यांदा आमचे उल्हास पवार दादा महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष होते. त्यांनी सांगितलं की पवार साहेबाला भेट. मग आम्ही 5-6 जण मिळून पवार साहेबाला बारामतीला, त्यावेळेस कृषी प्रतिष्ठानचं काम नुकतंच रोप लावणे चालू होतं, तिथे भेटल्यावर त्यांनी जे 4 शब्द कसं वागावं हे सांगितलं. त्यावेळेस पासूनचा माझा त्यांचा संबंध. मग मध्ये 2दा अपक्ष म्हणून लढवली, म्हणजे अपक्ष उभा राहावं लागलं लढवली म्हणण्यापेक्षा. आणि एकदा सगळ्यांच्या आग्रहामुळं, शिवसेनेच्या आग्रहामुळं शिवसेनेतलं लढलो. त्यामुळं जरी पक्षीय दुरावा आला तरी आमच्या मनातला एकमेकाबद्दलचा भावनिक जे आहे त्याच्यात काही दुरावा आला नाही नात्यात. मराठा आरक्षणाचं वादळ भरपूर मोठ्या प्रमाणात झालं, महाराष्ट्र अगदी ढवळून निघाला. परंतु आपल्या बार्शीमध्ये देखील असा बऱ्याच प्रकारचं अग्रेसरपणे आंदोलन झाले, हे झालं ते. परंतु मनोज जरांगे पाटलांनी कुठेतरी एका ठिकाणी संवाद केला की राऊतांपेक्षा सोपल बरे. या संदर्भात तुमचं काय म्हणणं आहे? आता ते पण मी ह्याच्या आपलं काय ते युट्यूब मीडियाकडनंच मला पण ते कळालेलं आहे. म्हणजे असा एक कुठलाही व्यक्तिगत स्वार्थ नसलेली व्यक्ती ज्यावेळेस एखादं आंदोलन उभं करते त्यावेळेस
त्या व्यक्तीच्या वक्तव्याला हे तेवढंच महत्व असतं. आणि काहीतरी त्यांनी शेवटी अभ्यासू माणूस व्यक्ती आहेत ते, त्यामुळे काहीतरी माहिती घेतल्याशिवाय उगाच कोणाबद्दल तरी चांगलं वाईट बोलणाऱ्यापैकी जरांगे पाटील नाही. त्या पद्धतीने तुमचा पहिला मेळावा झालेला, अगदी आम्ही पत्रकार लोक सगळे होतो. तर यातून कुठेतरी तुम्ही दिशा देण्याचा प्रयत्न केलाय का? का पक्ष कोणता असेल किंवा असं काही चिन्ह कोणतं असेल का, ते आणखी निश्चित झालेलं नाहीये? मी माझ्या आमची महाविकास आघाडी आहे, क्लिअर सांगू नका, कशाला दाखायचं. महाविकास आघाडीचं जागा वाट हे ठरवणारे 3 नेते आहेत. एक आहेत आमचे बाळासाहेब थोरात, नाना पटोले जोडी, पवार साहेब त्यांचे सल्लागार म्हणजे सहकारी जयंतराव, आणि उद्धव साहेब. आता यांच्या चर्चा त्या सगळ्या चालू आहेत. त्याच्या आधी आपण काहीतरी बोलणं म्हणजे त्या चर्चेत अडथळा आणल्यासारखं होईल ना. की मी शिस्त पाळणारा माणूस आहे तसं. आता मला मागही डावललं गेलं त्यावेळेस मग मी लोकांचं ऐकलं, तोपर्यंत शिस्त पाळलीच नाही. परंतु कार्यकर्ते कोण काय प्रेशर येतो का, साहेब हा पक्ष चांगला आहे, या पक्षामधून उभा राहायला पाहिजे? बघा, शेवटी माझे सहकार्य, त्यांना माझ्यावर माझा जसा त्यांच्यावर अधिकार आहे प्रेमाचा, तसा त्यांचा मी हक्काचा माणूस आहे. ती माझ्यावर प्रेम बी करतात, माझ्यावर रागवतात, तो त्यांचा अधिकारच आहे. त्यामुळे त्यांचं मत काय आहे त्यांनी सांगितलं, त्याच्यात मी वावग काही म्हणायचं कारण नाही, मी ऐकूनच घेत असतो. साहेब तुम्ही गळ्यामध्ये कवड्याची माळ घातलेली आहे, नवरात्र म्हणून घातली आहे का मशाल हातात घ्यायची म्हणून घातली सर? आता तुमच्या माहितीसाठी सांगतो, मी मुळातच लहानपणापासून देवीचा भक्त आहे. आमची आई आमच्या इथं ते देवीचा यज्ञ वगैरे माझ्या लहानपणापासून करते. आम्ही देवी भक्त आहोत. आणि त्याच्यामुळं या बार्शीमध्ये 1978 ला देवीला नवस केलता आम्ही, किसनराव देशमुख निवडून यावे, आणि तो नवस फेडायला आम्ही बार्शी ते तुळजापूर उन्हाळ्यात चालत गेलेलो. लोक थंडीत जाते ती पौर्णिमेला, बरोबर आहे का? आपल्या इथे चालत त्यावेळेस थंडीच असते, आम्ही उन्हाळ्यात गेलो. त्यावेळेस पासून मी सतत आमदार असताना मंत्री असताना सलग 25 वर्ष चालत गेलेलो आहे. परत माझा म्हणजे एवढं 25 वर्ष झालं बंद केलं, पण मी असं वेळ प्रसंगी ऑन द वे असलं तर जाऊन दर्शन घेतो तुळजापूर. आता विधानसभा निवडणूक आलेली आहे, काय आव्हान असेल तुमच्या पुढे, किंवा काय प्रकारे तुम्ही नियोजन काय केलेलं आहे की तुम्हाला हा विकास करायचा, हा राहिलेला आहे किंवा काय झालाय काय नाही राहिलाय, यामध्ये काय तुम्ही नियोजन केलंय का, आराखडा आखलाय का बार्शीसाठी? नाही, माझ्या मनात पुढच्या 25 वर्षाचा आराखडा असतो नेहमी. म्हणजे पाणी पुरवठा योजना करतानाच उजनीची त्यावेळेस कुणाला वाटलं सुद्धा नाही की ही योजना येईल, आणि ती आम्ही अस्तित्वात आणली. जरी विनोदाने मी म्हणलं की पहिल्या टर्मला खांदायचं पाईप टाकायचे, ते विनोदाचा भाग झाला. त्याच काही जणांनी भांडवल केलं. ती योजना मंजूर झाल्यापासून 3-4 वर्षात पूर्ण झाली, आणि त्याच्यामुळं त्या आयडियामुळं उपसा सिंचन योजना पण आम्ही मंजूर करून आणली. ती सुद्धा पूर्णत्वाला न्यायचं काम हे अजून राहिलेलंच आहे. अनेक धरणं न होणारी झालेली आहेत माझ्या काळात. शिक्षणाच्या बाबतीत केलेलं आहे. आता नेने साहेबांबरोबर आम्ही त्या टीम मध्ये काम करत. आज कॅन्सर हॉस्पिटलची जबाबदारी साहेब वारल्यामुळे माझ्यावर पडली. आम्ही आता कॅन्सरची पूर्ण ट्रीटमेंट अंडर वन रूफ, म्हणजे पेट सिटी स्कॅन आपलं या आठवड्यात सुरू होईल, म्हणजे निदान आणि निदानानंतर उपचार, हे त्या ठिकाणी म्हणजे
असं वेगवेगळं आणि ज्या क्षेत्रात जे काम करतो त्याला मनमोकळेपणाने मदत करायची, हेच आपलं खरं काम असतं लोकप्रतिनिधीचं. त्याच्या कामात अडथळे आणण्यापेक्षा त्याला मदत करणं. कुणी शिक्षण क्षेत्रात काम करत असेल त्याला मदत केली पाहिजे. कुठल्या संस्थेची अडवणूक होत असेल तर ती आपण शासकीय पातळीवरची दूर केली पाहिजे, हे असं माझं आहे. पाहिलं की हे होते सोपल साहेब यांचे ध्येयधोरण ठरलेले आहेत आणि आतापर्यंत त्यांनी भरपूर काम केलेलं आहे, सत्ता देखील भोगलेले आहे. थोडंफार त्यांनी मागाशी भाषणामध्ये सांगितलं की थोडंफार कुठेतरी गुंडगिरी आहे किंवा काही ठिकाणी त्यांना अन्याय होतो कार्यकर्त्यावरती, ते देखील कुठेतरी दूर करण्यासाठी त्यांनी या ठिकाणी प्रयत्न करणार आहेत, हा देखील त्यांना कार्यकर्त्यांना आश्वासन दिलं आहे. पोलीस स्टेशन देखील असेल त्या ठिकाणी देखील त्यांचं ठिय्या आंदोलन देखील पुढे या चालून होणार आहे, असं देखील त्यांनी कार्यकर्त्यासाठी या ठिकाणी संदेश दिलेला आहे. कुठंतरी जर पोलीस स्टेशन चुकीचं वागत असेल तर आम्ही लोकशाही मार्गानं सत्याग्रह असेल, ठिय्या आंदोलन असेल, उपोषण असेल, मोर्चा असेल, हे सगळे प्रकार आम्ही अवलंबणार. पण मला खात्री आहे की नवीन SP साहेब आलेले आहेत आणि त्यांचं खूप एक कडक प्रशासन आहे आणि त्यामुळे सर्वच अधिकारी जनतेच्या प्रती जागृत राहतील आणि कुणावर दडपशाही, अन्याय, अत्याचार होऊ देणार नाही, असं मला ठाम विश्वास आहे. पाहिलेत की त्यांची ध्येयधोरण ठरलेले असल्यामुळे त्यांनी कार्यकर्त्यांना विश्वास ठेवून यापुढची निवडणूक लढण्याचं ठाम केलेलं आहे. पक्षचिन्ह जरी ठरले नसेल परंतु यांची सज्जता मात्र पूर्णपणे झालेली आहे. कॅमेरामॅन समी गणेश शिंदे, जी मराठी न्यूज, बार्शी.